मामांच्या गावी असल्यामुळे 31st सेलिब्रेट केलं माझ्या आजीबरोबर, पण 31stचा जो दिवस आहे तो मामा मामी आणि त्यांच्या मुलांबरोबर सेलिब्रेट केला. आणि पार्टी करायची होती शेतामध्ये, ती म्हणजे पावट्याची उसळ, वनभोजन ज्याला म्हणतात, सोलं करायचं होतं. त्यासाठी आमची सगळी तयारी सुरू होती. सगळ्या बॅगा चटया कोण घेणार काय करणार. शंभूराजे म्हणाले की मी सगळं घेतो जे काही घ्यायचं आहे ते, पण माझा मोबाईल बघून पळायला लागले. शंभूराजे वेगळं करत नाहीत, मोबाईल घेतल्यानंतर ते पळतात. मोबाईल चालू झाल्यानंतर सगळेजण म्यूटवरती जातात. ही मुलगी काहीतरी पीत होती, म्हणजे घसा दुखत होता म्हणून, कारण तिला गाणी गायची होती, असं काहीतरी तिचा मनसुभा होता शेतामध्ये गेल्यानंतर. सो तयारी चालू होती. काहीतरी छान पोज दे. आउट ऑफ फोकस गेला का? हे घेऊ नको माझ्या हातात काही. असे येणार मी आता काय करायचं. हाय हॅलो नमस्ते, मी सोनाली पाटील. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की आम्ही 31st सेलिब्रेट करण्यासाठी, काहीतरी हटके आणि वेगळं करण्यासाठी मामा मामी आणि त्यांची मुलं शेतामध्ये चाललेलो आहोत. आणि मामा अजूनही आलेले नाही आहेत स्कूलवरून. सो मामी अशा वैतागलेल्या आहेत आणि मला म्हणतात आता ते येऊच देत, मग त्यांना दाखवते काय ते. आणि आमचा पोरगा कुठे गेला? शंभूराजे पाठवून यायला लागलेत आणि अशा पद्धतीने तर माझ्या हातात मला काहीतरी अशी भांड्यांची कामगिरी दिली. माहिती आहे तुझ्या हातात काय आहे? माहिती चोर ते म्हटलं बोल. आणि मामी अशा पद्धतीनं प्रसन्न मुद्रेंना आणि थोड्याशा मामांच्या वरती रागवलेल्या. शाळेतल्या बाई, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटते का 31st आज आपण सेलिब्रेट करत आहोत इकडे? तर काय वाटतंय तुम्हाला? हो, खूप छान वाटते. भाषण नाही द्यायचंय, नॉर्मल मध्ये सांगायचंय माझ्या ऑडियन्सला. हो खूप छान वाटतंय. हा सांगा. छान वाटते, खूप वातावरण मस्त वाटते. हा इकडे फिरा, म्हणजे तुमचा चेहरा छान दिसेल व्यवस्थित. हा आता व्यवस्थित. आणि काय स्पेशली मला इकडे सांगायचं असं की 31st साठी सगळेजण आपण लोक जे आहे ते काहीतरी मांसाहार करतो आपण, किंवा दारू हे ते कुठल्या तरी डेस्टिनेशनला जाऊन उगाचच प्रदूषण करतो. तर त्याच्यापेक्षा बेटर वे असा आहे की जसं मामा मी दोघेही शिक्षक आहेत, तर मला असं खरंच असं वाटतं की आपण आपल्या लोकांमध्ये मिळून मिसळून हे क्षण जे आहेत ते सेलिब्रेट करायला पाहिजेत. काहीतरी नवीन वर्षावरती आपण चर्चा करायला पाहिजेत. नवीन अचिव्हमेंट जी आहे आपल्या लाईफमधली ती डिस्कस करायला पाहिजे आपल्या मोठ्या लोकांबरोबर. तर याच्यापेक्षा वेगळा 31st असूच शकत नाही. जसं की हे वर्ष असं गेलेलं आहे तर येणारं वर्ष खूप चांगलं जावं, असं काइंड ऑफ आमचं काहीतरी थिंकिंग आहे. सो आम्ही हे काहीतरी वेगळं, आणि आम्ही जी पार्टी करणार आहे ती सोलं करणार आहे. काय म्हणते त्याला? पावट्याच्या शेंगांची भाजी आणि आमटी बनवणार आहे. शंभू काय म्हणतात त्याला? हे वरण्याच्या शेंगा ज्या म्हणतात, तर त्याची करणार आहे आमटी. कसं काय वाटतं तुला? छान वाटतंय. कॅमेरा चालू झालाय, सगळी बंद झालेत बोलायची. छान वाटते. आमची खरी मजा आत्ता सुरू झाली, कारण आम्हाला कुठे पार्टी करायची आणि कुठं ती चूल मांडायची हे समजत नव्हतं. कारण या शेतात करायचं की त्या शेतात करायचं, लोकांच्या शेतात करायचं नाही. आणि मग हे शेत आहे ते मामांचं शेत आहे की ते खालच्या बाजूचं मामांचं शेत आहे, कुठे करायचं काहीही थांग पत्ता लागत नव्हतं की कुठे करायचं. आणि मी वेड्यासारखी अशी दगडं घेऊन फिरत होते सगळीकडे. फायनली मामीनी सांगितलं की हा आपण इकडे यायचं आहे. मी इकडे चुलीसाठी दगडधोंडे विटा गोळा करताना आणि आमची हिरोईन इकडे स्वतःला कॅप्चर करताना. वाव, हाऊ लुकिंग आय एम. व्हेरी गुड, ब्युटिफुल, लवली. मामा आल्यानंतर सगळंच ढकलून काढणार मला माहिती. होय, मला तुम्ही नव्हतं ना. कुठं आहे मम्मी? तरली सोला. अरे तेच की सरळ नाही. सोल की बा, सोला की सगळे मिळून आता यूट्यूब चैनल लाइव देना रही. यहाँ पर गाइस हम ये चुलीला काय आणलंय? ओ गॉड. हा तुला व्हिडिओ बाळा मोबाईल खाली ठेव, तुला व्हिडिओ व्यवस्थित देणार आहे. कधी येणार आहे? सिलाली
हिशमती आहे बस साम्राज्य. मी काय म्हणलं माहितीये का, जर समजा मला हा मामा आणि लाकडच पाहिजे आणि एक आणले की शिक्षक. अगं मी पण आणले की यशोमती की भीती काय करायचं आता? तिथे काय आणलं ते संपलं काय मला ना काय काय. तर हे आमचे मामा साधेभोळे मामा, शिक्षक मामा. त्यांच्या पेहरावावरून खरंच साधेभोळे दिसत आहेत, तर शिक्षक अजिबातच वाटत नाही आहेत. पण ते आता शेतकरी सध्या तरी दिसत आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं होतं ही आपली लाकडं आहेत आणि ही लाकडं आपण जळणासाठी वापरली पाहिजेत, म्हणून ते अगदी व्यवस्थित पद्धतीनं कटिंग करतायत. ठीक आहे, कोई बात नाही. तोपर्यंत ही पोरगी आमची इकडे रुसलेली आहे. तिला का रुसलेस म्हणून विचारलं तरी सुद्धा तिने बघायला तयार नाही, कारण मी मोबाईलवरून तिला झूम करत होते. तिच्या लक्षात आलं आणि फायनली कसं बसं करत तिने स्माईल केली. अशी आमची पोरगी. मामांचं काहीतरी चालू होतं इकडे. मामांचं म्हणणं होतं की भरपूर जळणासाठी लाकडं आहेत तर व्यवस्थित घालायला पाहिजेत. आणि ॲज इट इज तुम्हाला मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं की मामा माझी जी चूल बनवलेली आहे ती काढणार आहेत, तर तशाच पद्धतीने मामाने माझी चूल काढून दुसऱ्यांदा परत बसव. ॲज इट इज आमटीसाठीचं साहित्य बघत होते. बघितल्यानंतर लक्षात आलं की बेसनचं पीठ तर आणायला विसरलेलंच आहे. तर मामी बोलल्या काही हरकत नाही, शेतामध्ये थोडंसं टेस्टी लागतं नाही का, जसं पण जे पण आपण बनवू खूपच भारी लागतं. त्यामुळे जेवणाची जी जबाबदारी होती ती माझ्या जबाबदार खांद्यांवरती होती. ॲज इट इज, नवीन काही नाही आयुष्यात. आणि मामींची अशी खूप इच्छा होती की मला तुझ्या हातचं खायचं आहे आणि मस्तपैकी तू बनवशील आणि तू बनव जे काय आहे तो हेल्प करते. आणि मस्तपैकी सोललेले पावटे असे कवळे लुसलुशीत तुम्हाला दिसतात, हिरवेगार, इतक्या सुंदर शेंगा गावाकडे, इतक्या चवदार शेंगा आणि त्याची उसळ आणि त्याची आमटी. वाह क्या बात है. म्हणजे मतलब सुख म्हणजे नक्की काय असतं काही नसतं, फक्त गावाकडे जाऊन खूप भारीवालं खूप प्रेमाचं खाणं पिणं असतं, दुसरं काही नसतं. तरी आमच्या ताई थोड्याशा मदत करायला आल्या. परत त्यांच्या लक्षात आलं की मी पाणी घेऊन येते, म्हणून त्यांनी पुन्हा माझ्याकडेच जबाबदारी सोपवली. आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित नीट वाट करून मस्त एकदम तडका मारायला आता पावटे रेडी आहेत. ये चला चालते. तुम्हाला तर माहिती आहे युद्धाच्या वेळी जे हातात येतं तेच खरं शस्त्र असतं. तर इथे आम्ही पातेले पकडायची पक्कड आणली नव्हती, तर आम्ही असा काही स्वच्छ टॉवेल जो आहे ताटं बिटं पुसायला आणलेला त्याची पकड बनवलेली, सांडशी ज्याला म्हणतं, ती पकडलेली आहे. आणि तडक्यासाठी तेल खूपच गरम झालेलं आणि सगळे दात काढत ह्याच्यातलं आधी अशी कशी बशी फोडणी दिली. पण पोरगी तिला मी गाईड करत की मोबाईल कसा पकडायला पाहिजे, कारण गाईज तुमच्यासाठी. आणि आता हाच तो क्षण, हीच ती वेळ. मामा आले आणि मी बनवलेली चूल ज्या पद्धतीनं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेली आहे त्या पद्धतीने मी मोडली आणि त्यांना पाहिजे तसंच केलं. मला माहिती मामांना मी एवढ्या वर्ष ओळखते, मला माहिती आहे ना मामा काय करतात ते. त्यांनी मग त्यांना पसंतच पडली नाही, त्यांनी पुन्हा चूल बनवली आणि मग आमची उसळ सुरू झाली बनवायला. तर अशा पद्धतीने छानपैकी कवळे लुसलुशीत इतका भारी स्मेल येत होता. गण याच्यावरती तिखट. वाह. मधलं बटन चालू करायचं आणि ह्यावरून चालवायचं. तुम्हाला तर माहिती आहे कुठली पण गोष्ट जर करायची असली ना, आजूबाजूला रिकामी माणसं जर असतील 4-5 जण, तर प्रत्येकाचे सल्ले घेऊन जे बनवायचं चालू होतं. जसं की मयुरी म्हणत होती दीदी असं कर, मैथी म्हणत होती दीदी तसं कर, शंभो काहीतरी येऊन त्याची काहीतरी रेसिपी सांगत होता, मामी लांबून मला बसून छानपैकी गाईड करत होत्या. तर असं काहीसं शेंगदाण्याचं कूट, मस्तपैकी तिखट, मीठ आणि दुसरं काही नाही, आपल्या वारणा नदीचं चवदार पाणी, ज्याने इतकी छान सुंदर चव येते आपल्या आमटीला, कुठल्याही भाजीला. किंवा ऑफकोर्स आता मटणाचा रस्सा कसं बोलू मी, पण माझ्या तोंडाला पाणी सुटलंय की मटणाचा रस्सा जर असता इकडे तर बापरे काय मजा आली असती. पण हरकत नाही, सध्या ज्या पद्धतीनं आपण एक 31ला हे नाही करणार आहे, शाकाहारी बनवायचं असं काहीतरी माझा वेगळा काहीतरी बेत होता, तर तो मी शाकाहारी बेत सक्सेस केलेला आहे. आणि हे अशी जी उकळ आलेली आहे त्याला गगा मला बघूनच भारी वाटायला लागलं. मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही असं कोणी जेवण केलं आहे शेतात, कोणाकोणाला गावाकडची आठवण येते.
आणि कोणाकोणाला रश्श्यावरती ताव मारायचा आहे. मैथिली बघ कसं प्रीमियम आहे, दाखव जरा ते. बरं, एका गोष्टीची सगळ्यात आधी जाहीरपणे माफी मागते, कारण हे सगळं करत असताना मी छान ब्लॉग केले खरे, पण ज्या पद्धतीनं पावट्याची आमटी बनवली, त्याच्यानंतर उसळ बनवली, त्याच्यानंतर ताटाचा फोटो काढायला मी विसरली बाय. आणि ही माझी आजी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, विषयच नाही आहे. तर यांचं काहीतरी चालू होतं. मामी आता उठल्या, मामी म्हणाल्या थांब आता मी अर्धी जबाबदारी मी घेते, खूप केलंच, तू दमली असशील, आता मी व्यवस्थित बघते शिजलंय का, गरम पाणी वगैरे टाकलं, त्यांनी थोडंसं फोडणी बिडणी दिली, मस्तच, विषयच नाही. ही मुलगी बसून बसून फक्त आणि फक्त ऊस खात होती. तिला जसं जसं कळलं की मी तिला छानपैकी कॅप्चर करते, त्या पद्धतीने तिने एकदम स्टाईलमध्ये ऊस खायला लागली. हरकत नाही, मोबाईल कॅमेरा फिरल्यानंतर सगळेच जण स्टाईल मारतात. ही पण आमची पोरगी थोडीशी स्टाईल मारू झालेली आहे आणि स्टाईल मारून ती ऊस खात आहे. झालेलं आहे अशा पद्धतीनं पावट्याच्या आमटी. मोदीला एवढे फोन येत नसतील तेवढे आमच्या म्हातारीला फोन येतात. तेल आई कमी टाक टाक. ते आईचं दे की काढून. कुठ काढलंय, इथंच आहे जवळ. त्याच्या खाली काय नाही, इकडं आहे. हे बघून तर 100% तोंडाला पाणी येणारच, कारण एवढं रसरशीत, एवढी लाल तिखट, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि मीठ, दुसरं काही टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. वरून पावटे पडलेले आहेत जे पावट्याच्या आमटीतनं काढलेले आहेत ते बाय द वे, सुक्यासाठी, कारण एवढे तर पावटे नाही हे करू शकत. वरण्याच्या शेंगा तर आपण हे नाही करू शकत, आणू शकत. तर जवळजवळ 1 ते 1.5 किलो वरण्याच्या शेंगा आहेत. त्याच्यातलं अर्ध्याचं आपण सुकं केलं होतं आणि तसं शंभर सुकं पाताळ केलं होतं. पण आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी ताटाचा फोटो काढायला विसरले, कारण इतकं छान बनलं होतं की डायरेक्ट पंगतच पडली. पंगतीच्या नादात मी फोटो काढायला विसरले, क्षमस्व. लय लव्ह यू.